बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊचा धक्का. संडे फंडे एंटरटेनिंग. आणि आजच एक धक्कादायक एविक्शन टोळीमधून झालं आहे. आणि ते झालं आहे संकेत पाठकचं, ज्याची न्यूज मी मला वाटतं 2 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलीच आहे. तर खरोखरच संकेत पाठकचं अनफेअर एविक्शन झालेलं आहे इथे. खूप अनफेअर यार, सिरियसली काय बोलू मी. अनफेअर एविक्शन होतं खरंच. आणि यार विशालकडनं पण ही अपेक्षा नव्हती. तो हे बघा, विशालकडनं अपेक्षा नव्हती म्हणजे मला माहिती तो गेमर आहे. आणि कुठे ना कुठे ना मला ना म्हणजे मेकर्सने त्याला तो विलनचा टॅग दिला आणि तो आवडत नव्हता. बट आज ज्याप्रमाणे तो बोलला आहे ना, सो त्याला हे जे ना हे विलन टॅग सूट करतं. मी हेच म्हणेन, सूट करतं. कारण तो म्हणे की त्यांनी मला त्याची कॅप्टन्सी दिली म्हणजे तो मूर्ख ठरला. त्याने म्हणजे सांगितलं का त्याला गेमच खेळता आला नाही, असं यांनी सांगितलं. आणि मग आता असं म्हणावं लागेल की ठीक आहे यार, मग त्याची वाईफ तर खरंच बोलून गेली. म्हणता येईल ना असं. विशाल म्हणजे विशाल डायरेक्ट म्हणतो का त्याला गंडवून ना मी कॅप्टन बनलो आहे म्हणे. गंडव म्हणजे यांनी डायरेक्ट म्हटला 2 दिवसापूर्वी बोलला का तो माझी प्रायोरिटी लिस्टमध्ये. आणि जेव्हा तुम्ही प्रायोरिटी ठेवता ना कोणाला, तेव्हा तुमच्याबरोबर ना एक बॉन्ड असतो तुमचा, त्याच्याबरोबर एक बॉन्ड असतो. मग तो एक मैत्रीचा असो किंवा मग काही असो, तुम्ही समोरच्याला प्रायोरिटी लिस्टवर ठेवले. हा विशाल तो एविक्ट झाल्यावर डायरेक्ट म्हणतो का मी त्याला गंडवून कॅप्टन झालो. तो झाला असता कॅप्टन, आणि तो झाला असता तर आता तो एविक्टच झाला नसता खरोखर. तर तो डिफेंड करायला लागला होता जबरदस्ती, मग अगेन्स्ट जायला लागला होता. या गोष्टी नव्हत्या करायला पाहिजे असं विशालचं म्हणणं आहे. आणि राखी म्हणते का विशालची तो प्रायोरिटी होता ना, तर विशाल तो एविक्ट झाला म्हणजे आपल्या सगळ्यांना दुःख होत होतं आणि विशाल मस्त जाऊन पाणपुरी खात होता. सो आता मी हेच म्हणेल, येस तो त्याला विलन टॅग नाही आता बरोबर आहे, खरंच बरोबर आहे. की मग मला असं वाटतं का विशालच चिडला आहे. किंवा मग तुम्हाला सांगू का, विशालला आता मला वाटतं एकंदरीत गोष्टी कळाल्या आहे मेकर्सच्या की बाहेर जे ना त्याला एक विलन करार दिला आहे. कारण ज्याप्रमाणे प्रत्येक धक्क्यात भाऊ तन्वीचं कौतुक करता, अनुश्रीची तारीफ करता, मग त्याला हे कदाचित थोडं थोडं कळून चुकलं आहे का त्याची टोळी म्हणजे बाहेर एक विलन करार दिलेली. म्हणून मग तो कदाचित त्या गोष्टी करत असावा, सांगता पण येत नाही. आणि तो आता फुल गेम खेळायला लागला आहे. तो नाही विचार करते कोणत्याही नात्यांचा कशाचाही. तो गेम खेळतो आहे विशाल, आणि तो गेमरच आहे. तो इमोशनल नात्यांमध्ये वगैरे पडणारा नाही तो बिलकुल. इकडं राकेश सर म्हणताय हो अहंकारीच आहे तो. जेव्हा राखी नाही तो मस्त पाणपुरी खात होता, त्याला एविक्शनचं दुःख पण नाही झालं. तर राकेश म्हणतो हो तो तसाच आहे, गर्विष्ठ अहंकारी. मग इकडं तन्वी खूप रडत होती बाई, प्रभू गेला तर खूप खूप रडत होती प्रभू गेला तर. आणि प्रभू गेल्यावर तन्वी खूप रडत होती. आणि मग नंतर राखी म्हणते का मी स्ट्रॉंग केला रेवाचा गेम म्हणून आज प्रभू गेला, हे म्हणते ते. तर मी आता हे जे बोलली तन्वी रडते प्रभू गेला तर वगैरे, ही एपिसोडची सुरुवात होती. आणि मी जे विशालबद्दल सांगितलं ना, तो एपिसोडचा एंड होता. संकेत गेल्यावर यांचं हे डिस्कशन चालू होतं. तर तन्वी रडते प्रभू गेल्यामुळे, आणि मग तिला सावरायचं काम करत आहे मग दीपाली आणि राकेश वगैरे, आणि मग राखी पण, रेवा पण. मग विशाल म्हणतोय का प्रभू आहे ना म्हणजे रेवापेक्षा तर स्ट्रॉंग होता. ही गोष्ट सेम मी काल रिव्ह्यूत बोललेली आहे का रेवाच्या आधी प्रभू जाणं डिझर्व करत नाही. हीच गोष्ट कालचा रिव्ह्यू जाऊन बघा तुम्ही. मी बोलली आहे की प्रभू जो आहे तो रेवाच्या आधी खरंच जाणं डिझर्व नव्हता करत. मग बिग बॉस 2 एविक्शन केले, मग रेवा आणि त्याच्यासोबत नंतर दुसऱ्या दिवशी प्रभूचं करायचं होतं. ज्या ठिकाणी तुम्ही संकेतचं केलं त्या ठिकाणी प्रभूचं करायचं होतं, मला प्रभूचं करायचं होतं. पण इथं रेवा डिझर्व करत होती जाणं. संकेत कोणत्याच अर्थाने यार डिझर्व नव्हता करत यार,
सिरियसली. म्हणजे मला ठीक आहे त्याची वाईफ येऊन गेल्यामुळे त्याचा गेम असा डामाडोल झाला 1-2 दिवस. पण इतका पण वीक नव्हता संकेत. म्हणजे रेवापेक्षा तर स्ट्रॉंगच होता मी हे म्हणेल ॲज कंपॅरिझन. रेवा मला वाटतं रेवा काटात बसायला लागली ना, मी तेव्हाच बोलली का आता हे बिग बॉस तिला घेऊन जातील पुढे. आणि तिच्यापेक्षाही चांगले खेळणारे आता एविक्ट होतील जर टोळीत गेले तर. आणि तेच झालं. संकेत गेला टोळीत आणि एविक्ट झाला खरंच. तुमचं स्वतःसाठी खेळणं खूप गरजेचं असतं माहिती आहे या गेममध्ये. जर तुम्ही स्वतःसाठी नाही खेळलात ना तर मग काय होतं. आता बघा संकेत पाठक म्हणू शकतो यार काश मी विशालला दिली नसती कॅप्टन्सी, परत माझ्याकडे ठेवली असती तर आज मी वाचलो असतो, आज मी घरात असतो. आणि खरंच असता इम्युनिटी मिळाली असती त्याला नेक्स्ट वीकमध्ये. फिनालेच्या जवळजवळ येऊन कोणाला तरी कॅप्टन्सी देणं हा एक म्हणजे ही चुकी त्याने केली मी हेच म्हणेन. मग इकडं आपण म्हटलं राखीने ना रेवाला स्ट्रॉंग केलं असं बोलला विशाल. आणि सेम लाईन मी काल रिव्ह्यूत बोलली आहे का राखीमुळे रेवाचा गेम स्ट्रॉंग झाला. ती धक्कामुक्की करणं असो, कपडे फाडणं असो, तिला जास्त फुटेज दिली, त्या फुटेजमध्ये ती आली. आणि रेवा बॉटमला असूनसुद्धा गेली नाही का बरं. काटा की बदौलत काटामध्ये सामील आहे ना ती. म्हणून तर आपण बघितलं अनुश्री म्हणते राकेशला की सागरना काळजी वगैरे प्रभूची दाखवतो पण तो वरवरच दाखवतो. पण जेव्हा गेममधून आहे ना म्हणजे त्याला जी काळजी आहे, तो जो प्रेम दाखवतो, तो जो प्रेम दर्शवतो ते गेममध्ये कधीच दिसून नाही आलं. म्हणजे तो नेहमी नॉमिनेट वगैरे करत गेला किंवा मग या सगळ्या गोष्टी करत गेला असं अनुश्रीचं म्हणणं आहे की सागरचं कधीच त्या गोष्टी दिसून नाही आला म्हणजे आल्या जसं तो दाखवतो प्रेम. मग नंतर आपण हे बघितलं का रितेश सर आले मग आणि म्हणे प्रभूचं जायचं तुम्हाला दुःख झालं आहे, मी समजू शकतो. म्हणजे बघा ना इतकी दिवस एक कंटेस्टंट तुमच्यावर राहतो 10 अधिक आणि मग अचानक निघून जातो तुम्हाला सोडून. तर मग तुमचं दुःख मी समजू शकतो. संडे म्हणजे चला असो संडे म्हणजे फंडे आणि मग इथं फंडे जो आहे ना चालू केला बाई रितेश सरांनी. मी काही गाणं देईन आणि त्यावर तुम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे जोडीने आणि मग ट्विस्ट पण देईल त्याच्यामध्ये काय ट्विस्ट असेल. मग रितेश म्हणता की म्हणजे विशालने आज जे लाल परिधान केलं होतं ना त्याबद्दल रितेश सर म्हणते खुद की लाल बादशाह आहे विशाल, खुद की लाल बादशाह आहे विशाल. आणि मग त्याच्यानंतर नंबर 1वर आले विशाल आणि संकेत. आणि मग त्यांचं ते गाणं होतं झोल 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 करून टाक, हो ऐकलं असेल ना तुम्ही. तर ते गाणं होतं, त्या गाण्यावर यांनी परफॉर्म केलं. आणि मग त्यांना ट्विस्ट देण्यात आला माहिती आहे. परफॉर्मन्स करायचं मग ट्विस्ट देईल. मग रितेश म्हणता खुद की लाल बादशाह आहे विशाल. त्यानंतर यांना ट्विस्ट दिला का झोलर नेकलेस कोणाला द्यायचा आहे तर त्यांनी दिला आहे तो राखीला. एक झोल करतो घरात नाही का. नंतर नंबर 2ला आली बाई तन्वी. आणि तन्वी दीपालीने ड्रामा ते नाही का अदाय बडी फंकी करे हे नौटंकी ते जे गाणं आहे छोरी बडी ड्रामा कोई नाही. तर त्या गाण्यावर यांनी परफॉर्म केलं आहे तन्वी आणि दीपालीने. आणि मग याच्यात ट्विस्ट काय आला तर काटेरी मुकुट कोणाला द्यायचा. तर मग काटेरी मुकुट ते म्हणे दीपाली आणि तन्वी म्हणे स्वयंघोषित राजा जो आहे जो अहंकारी आहे आम्ही विशालला देईल. ते देण्यात आलं विशालला. बाई जसं अनुश्रीने अहंकारी बोलले सगळ्या जणांनी अहंकारी वर्ड पकडून घेतलं. त्याला अहंकारीच म्हणतात सगळे. पण त्या गोष्टी दिसून येतात त्याच्यात थोड्या जास्त नाही थोड्या लिटिल बिट. मग त्याच्यानंतर आपण बघितलं नंबर 3वर आले अनुश्री आणि सागर. यांचं गाणं होतं बोल 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 बच्चन सुन सुन बोले क्या बच्चन. हे गाणं होतं यांचं. आणि मग ट्विस्ट आला याच्यात भोंगा. तो भोंगा कोणाला द्यायचा जो मोठमोठ्याने
बोलतो ओरडतो. तर पहिले सागर तर म्हणे अनुश्रीला एक काम कर, तू मलाच दे, मीच ओरडत असतो. मग नंतर त्यांना वाटलं कळालं की समोरच्याला द्यायचं. तर मग त्यांनी तन्वीला बोलवलं. म्हणे हा भोंगा असा आहे का वेळ आल्यावर जबरदस्त फटतो. तर ते भोंगा जे आहे ना ते तिला दिलं. आणि मग राकेश आणि रेवा आले आणि काय गाणं दिलं होतं बिग बॉस. वा, तुम्ही तर राखीलाच मिरची लावून टाकली, आग लावून टाकली राखीमध्ये तुम्ही. हां, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ, गाणं माहिती ना तुम्हाला. मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो आईस्क्रीम खा रहा था. तर ते गाणं दिलं यांना. आणि मग नंतर ट्विस्ट दिला यांना मिरची. तर राकेश म्हणे घरामध्ये एकच लवंगी मिरची आहे, ती म्हणजे राखी आहे. तर मग राखीला दिली मिरची यांनी. नंतर पाणीपुरी टास्क आणला सरांनी, रितेश सरांनी. आणि पाणीपुरी टास्कचं राखीने उद्घाटन केलं इकडं. तर तिने सांगितलं गोड जो आहे तो आहे संकेत. इकडे राखीने सांगितलं गोड संकेत आहे, तिखट दीपाली आहे, आंबट कडू तिखटचं मिश्रण आहे विशाल, आणि आंबट तन्वी आहे, आणि रेवा आहे ना खारट आहे, खारट असं ती बोलली. तन्वीला म्हणे खारट दिलं असतं पण तिची तब्येत ठीक नाही म्हणून. तन्वीला ते नाही पण मी टास्क खेळते, मी टास्क खेळवू शकते, मी जरी आजारी असले तरी मी टास्क खेळवू शकते. मग राकेशला कडू दिलं आणि म्हणे मला तू आणखी रडव आणि आणखी कडू काय. तर हे सगळ्या गोष्टी दिसल्या. आणि मग नंतर तन्वी आली. मग तन्वीने गोड रेवाला दिली, तिखट अनुश्रीला दिली. तन्वीने मग विशालला सांगितलं गोड याला कारण हा गोड बोलतो, मागून हा कडू बोलतो म्हणून याला कडू. खारट देते, तिखट पण देते, आणि अजून काय टाकते, तिखट पण टाकते, आणि खारट बोलतो म्हणून खारं बी टाकते. वा. मग नंतर खारट तिखट सगळं हे टाकून त्याला देण्यात आलं. मग विशाल म्हणतो मी माझं हक्काचं खाईन, मी माझ्या हक्काचं बोलतो, मी माझ्या हक्काचं खाईन. माझ्या खांद्यावर किती आता बस ना तन्वी, माझ्या खांद्यावर किती तू बंदूक ठेवून वार करशील, बस झालं की तन्वी, असं बोलतोय तो. आणि त्याच्यानंतर संकेतला गोड दिलं तिने. मग टास्कमध्ये तिखट होता म्हणून राखीला गोड आंबट दिलं तिने, आणि तिखट कडू दिलं. राखीला गोड आंबट तिखट कडू दिलं. तिच्यात सर्व फ्लेवर्स आहे म्हणे. ते तर आहेच म्हणे, राखीमध्ये सगळे फ्लेवर्स उतरले, कोणताही एक फ्लेवर मी तिला देऊ शकत नाही म्हणे. तन्वी असं बोलली. आणि मग दिलं. त्याच्यानंतर माझ्यासाठी प्रेम आणि अहंकारासाठी कडू. वा वा, विशाल म्हणतो असं. विशाल म्हणतो खेळ ना यार, इथं बोलतोय तो. एक मिनिट, देर इज समथिंग रॉंग. संकेतला गोड दिलं टास्कमध्ये आणि तिखट होतं म्हणे टास्कमध्ये. मग राखीला गोड आंबट तिखट कडू आणि तिच्या सर्व फ्लेवर्स हे सांगितलं. मग नंतर इथं आली अनुश्रीने बाई तिखट जे आहे ना ते तन्वीला दिले. नंतर कडू आणि आंबट म्हणे मला आहे ना हे कॉम्बिनेशन ट्राय करायचं आहे कोणावर तरी, आणि मला आहे ना एक्सप्रेशन पाहिजे. तर मी ना तो एक्सपेरिमेंट आहे ना सागरबरोबर करते की कडू आणि आंबट खायचं. आणि सागरचं तोंड बघण्यासारखं होतं बाई, जेव्हा ती पानपुरी तोंडात टाकली तेव्हा खतरनाक तोंड झालं होतं त्याचं. त्याच्यानंतर गोड संकेतला दिलं, विशालला उद्धट बोलतो आणि तिखट गोड. माझ्यासाठी प्रेम आणि अहंकारासाठी कडू येतो असं बोलली. नंतर विशाल म्हणतो खेळ ना बाई तू बाबा, अनुश्रीला म्हणतोय तो. मी करतो माझं त्याला क्रेडिट देतो मी. आणि मग कडूपुरी दिली आहे ती दीपालीला दिली इथे तिने. आणि मग इथंच हा टास्क जो आहे ना संपला आहे. आणि मग डॅन्यूब रूममध्ये बसलेले असतात म्हणजे विशाल, संकेत, सागर, अनुश्री. मग विशाल म्हणतो अनुश्रीला की यार ते काटा टीमवाले बाई कसे एकसाथ खेळताय, करता का एकमेकांना, त्यांच्याच टीममध्ये ते या गोष्टी करतात का, असं बोलला.
अनुश्रीला विशाल. ते कधीच त्यांच्या विरुद्ध बोलत नाही किंवा काय. आणि आपलं बघ, आपलं अहंकार वगैरे मग अनुश्री ती नाही यार, पण तुला अँगर इश्यू आहे. तर तो ठीक आहे ना, अँगर इश्यू आहे मला, पण तू अहंकार काय लावलं. म्हणून तर रितेश सरांनी बाई आईस्क्रीम आणली इथे. आणि मग रितेश सरांनी आईस्क्रीम आणली. आता आईस्क्रीमचा टास्क नंबर 1वर बाई सागरला बोलवलं आहे. जास्त डोकं गरम आहे, त्याला आईस्क्रीम खाऊ घाला. मग बाई सागरने विशालला दिलं का मुद्दे मांडतो, पण टास्क नंतर एकदम जास्त चिडचिड करतो हा. चिडचिड होते. मग तिच्या शांतीसाठी जो आहे ना तो चिडचिड करतो. मग नंतर नंबर 2वर केलं त्यांनी, तन्वीला दिलं का डोकं आहे ना खूप गरम होतं तन्वीचं सागरने. नंतर ठीक आहे, 2 नंबरला आली मग रेवा. आणि मग रेवाने बाई राखीला दिलं आहे की अशी दिली आईस्क्रीम ना ती राखी ती, अरे हे काय आईस्क्रीम दिले, हे तर लटकलं आईस्क्रीम. आणि सगळेजण हसवते यार, रितेश सर कंटेस्टंट. ही तर लटकली तुझी आईस्क्रीम, हे रेवा तुझी आईस्क्रीम लटकली बघ. आणि हे काय आहे, ही आईस्क्रीम आहे का वांग आहे, सांग मला. तर हे बोलली राखी आणि सर्वच जण खूप हसत होते. मग त्याच्यानंतर सागरला वाद मिटवायला दिले तिने, का वाद मिटवून टाकू असं म्हणून रेवाने दिली आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं राकेशने एक राखीला दिलं का पेटल्यावर खूप खतरनाक पेटते म्हणे राखी, कोणाचंच ऐकत नाही. आणि मग त्याच्यानंतर नंबर 2ला तन्वीला दिलं. याचा तन्वीला खूप राग आला आहे, जे दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर. तन्वीला दिलं म्हणे पेटल्यावर ना खूप पेटते ही, कोणीही म्हणजे आवर घालू शकत नाही. तर तन्वी म्हणते मी रागावते पण भाऊने सांगितल्यावर कंट्रोल पण करते आणि बरेच चेंजेस केले मी माझ्यामध्ये. तर थोडासा राग आलेला दिसला इथं तन्वीला. आता लेट्स सी पुढे बोलते की नाही. आणि मग त्याच्यानंतर बाई आला वेंटिंग मशीन टास्क गाईस. येस, वेंटिंग मशीन टास्क. तर ते त्याच्यावर नाही का ते असं मारत राहता, राग काढायचा, पंचिंग देत राहायचे वेंटिंग मशीनवर. मग त्याच्यानंतर राग बाहेर काढल्यावर चॉकलेट्स मिळणार आहे तिथं असं सांगितलं रितेश सरांनी. आणि मग सगळ्यात पहिले दीपाली आली. अरे दीपालीचा काय राग होता यार विशालवर, खतरनाक बाई. म्हणे विशालला बोलू लागलं का लई भारी होतं आणि दाखवायचं काहीच नसतं, फक्त वरवरची काळजी, असं तिचं म्हणणं आहे दीपालीचं. आणि मला लागलं होतं म्हणे, मला खूप जोरात लागलं होतं. ते तिने तुम्हाला ताठवत असेल ते टोचलेलं, मग ते मला खूप जोरात लागलेलं असं म्हणते दीपाली. मग नंतर ते झालं. मग इकडं विशाल आला आणि विशालने त्याला अहंकार नाही, माझा स्वाभिमान आहे असं म्हणतो आहे. इकडं विशाल आला आहे 2 नंबरला. तर तो म्हणणे भाऊ हा माझा अहंकार नाही, हा माझा स्वाभिमान आहे. मी एकटाच आयुष्यातला लहानपणापासून लढतच आलो आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तर मेहनतीने मी कॅप्टन्सी मिळवली, कोणाच्या गोदीत नाही, म्हणजे कोणाला गोदीत नाही आणलं म्हणजे. आणि तुम्हाला कॅप्टन्सी प्लेटमध्ये पाहिजे तर ती नाही मिळणार, तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल असं बोलला तो डायरेक्ट विशाल. मग त्याच्यानंतर नंबर 3वर आले संकेत. संकेत म्हणताय वाईल्ड कार्ड इज माय फूट. नवीन माणूस गेम खेळतो, त्याला मग कळत नाही. आणि मग बाहेर काढू, चला बाहेर काढा. मग तन्वी बोलते की नको नाही, बस झालं आता, मी वाईल्ड कार्ड नाही असं म्हणते ती, मी वाईल्ड कार्ड नाही. आणि मग एक कंटेस्टंट आहे असं संकेत म्हणतो, हे ते पंचिंग मारताना हे सगळा राग व्यक्त करतोय संकेत. बाहेर काढा की बाहेर, गोड बोलता आणि काही काम नाही, बरं झालं आता, काही काम नाही, बरं झालं आता असं बोललाय तो. आणि म्हणजे हे संकेत बोलत होता, पंचिंग देऊन हे जे बोलणं यांचं चालू होतं. मी वाईल्ड कार्ड नाही, मी एक कंटेस्टंट आहे आणि हे मी ऑलरेडी सिद्ध केलं आहे. हो खरोखर सिद्ध केलं आहे बाई, सिद्ध केलं आहे. तुझा प्रॉब्लेम हाच झाला कदाचित, मलाच वाटते
तू काठामध्ये जायला हवं होतं. ज्या ठिकाणी रेवा आहे ना त्याच ठिकाणी. खरंच टिकला असतं संकेत मग, कारण बिग बॉसलाही तेच हवं होतं. मग एक कंटेस्टंट आहे हे सिद्ध केलं आहे मी. आणि मग त्याच्यानंतर भाई हा टास्क इथेच संपला आणि मग आलं एविक्शनची घडी. इथं एविक्शनमध्ये टोळीतलं एलिमिनेट होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं, कारण काटाचा तर प्रभू कालच गेला. आता आज टोळीतलं एविक्शन होणार आहे. आणि खरं सांगते जवळजवळ सगळ्या कॉन्टेस्टंटला वाटत होतं का सागरच जाईल, पण इथे इतका खतरनाक ट्विस्ट आणला बिग बॉसने आणि डायरेक्ट संकेतचं नाव पुढे गेलं. टोळीतले एलिमिनेट होणार. मग सागर, संकेत, अनुश्री. बिग बॉसच्या घरात रेशन कार्डमध्ये तुमचं नाव नसेल, एलिमिनेट धरून घ्या, चिठ्ठी काढली. मग इकडं राखी आली आणि अनुश्री म्हणती ते सागरचंच घेतलं यांनी. आणि मग त्याच्यानंतर राखीन ती का अनुश्रीला केलं आहे मी सेफ, अनुश्रीला केलं आहे सेफ, अनुश्री सेफ झाली. आणि मग विशाल आला. विशालने बाई पट्टी काढली आणि सागर सेफ निघाला. आणि जसा सागर सेफ निघाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का मोठा. हो, खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला सगळ्यांना. तर आज सागर सेफ झाला आहे आणि संकेत पाठक एविक्शन झाले त्यांचं. आणि खरंच खूप अनफेअर एविक्शन आहे यार, काय बोलू मी, खूप अनफेअर एविक्शन आहे मला वाटतं संकेतचं एविक्शनचं. आणि मला वाटतं त्याची वाईफ पण आली होती, तर त्याने मे बी तिचं पण ऐकलं नाही आणि तो परत विशालसोबतच खेळायला लागला. सो मला वाटतं बिग बॉसने एक चान्स दिला असेल की बघू कडनं जातो. बट तो गेलाच नाही, तो काटात गेलाच नाही, तो इकडेच राहिला. तर या सगळ्या गोष्टी झाल्या घरामध्ये. तर मला वाटतं बाई संकेतचं एविक्शन खरोखर अनफेअर होतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि यार आज बघा हे सगळं एंटरटेनमेंट होतं, बाकी काहीही नाही. आता झोपा तुम्ही, मी असं म्हणेन गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम्स, शुभरात्री. आणि आजचा भाऊचा धक्का कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. एपिसोड नंबर 78 याचा रिव्ह्यू करत होते मी, जो आत्ताच संपलेला आहे. आणि आज संकेतचं एविक्शन झालं यार, मला लई वाईट वाटलं. मग त्याची ती एवी दाखवण्यात आली जी खूप क्यूट आणि स्वीट दिसत होती, मला आवडली त्याची एवी. मग एवी दाखवण्यात आली त्याची आणि मग तो गेला. येस, संकेत पाठकचं अशा प्रकारे एविक्शन झाले. आता सांगा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर. संकेतला बाहेर काढणं फेअर आहे की अनफेअर आहे सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. गुड नाईट, शुभरात्री. भेटूया उद्या.